सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं की विद्या आणि अविद्या या विषयावर आपण विचार करत होतो। कुठल्याही गोष्टीत आपण जर ढोबळ मानाने बघितलं तर नक्कीच रिझल्ट्स चांगले येत नाहीत त्याचे। म्हणजे काय, अविद्या ठीक आहे बाबा, चांगले रिझल्ट्स नाहीत, पण विद्येने रिझल्ट चांगले येतील असं आपण म्हणतो। उदाहरणार्थ एक साधी गोष्ट आहे, काहीही म्हणजे एक रोजच्या बघण्यात येणारी गोष्ट काय आहे तर समजा आपण म्हणजे विद्यार्थ्यांचं कसं असतं की शाळेत नोट्स दिलेल्या आहेत, त्या नोट्स वाचणं ते चांगलं आहे, पण धडा जर वाचला तर सगळे बारीक सारीक सुद्धा प्रश्न येतात। म्हणजे काय, लेसन वाचणं ही विद्या झाली, नुसती वही वाचणं कर्मकांड झालं, शाळेत दिलेलं तेवढंच वाचायचं। आपल्याला असं वाटतं की अविद्येपेक्षा विद्या बरी, पण तसं आपण त्या गोष्टीचं ॲप्लिकेशन करण्यावर ते आहे। म्हणजे काय, तर आता अविद्या म्हणजे काय आहे आपण बघितलं होतं। या ईशावास्य उपनिषदाच्या भाषेमध्ये, ऋषींच्या भाषेमध्ये अविद्या म्हणजे काय आहे तर कर्ममार्ग आहे।
हं? नुसतंच कर्म करत गेलं, हां, झुंपल्यासारखं कर्म करत गेलं तर ते कधीच आपल्याला चांगल्या जागी नेऊन पोहोचवणार नाही आहे. कारण त्यात सकाम कर्म निष्काम कर्म ही 2 प्रकारची असतात. हां, म्हणजे ढोबळमानाने कर्ममार्ग कर्म करत राहा, कर्म हेच आपल्याला नेऊन पोहोचवतं असं नुसतं अंधश्रद्धा ठेवून काही होत नाही. त्याचप्रमाणे विद्या, आता विद्या हा जो मार्ग आहे तर विद्या म्हणजे काय तर ज्ञानमार्ग. आपण काल बघितलं ज्ञानमार्गाने गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती व्हायला लागतात. माहिती याचा अर्थ काय, तो काही अनुभव नाही आहे, परंतु हे सत्यतत्व कसं आहे, हे आत्मस्वरूप कसं आहे, हा परमात्मा कसा आहे, कसा नाही आहे, कसा आहे, सगुण साकार नाही आहे, निर्गुण निराकार आहे, अमकं आहे तमकं आहे, विश्वाला व्यापतो, असं होतं तसं होतं. हां, सगळं आपण म्हणजे काय झालं, आपल्याला खूप माहिती निर्माण झाली, खूप माहिती मिळाली. ती कधी एकदा कोणाला तरी सांगू, त्याचं कारण आपल्यातला अहंकार. आणि मला खूप माहिती आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे, हे एक आपल्याला वाटतं. अशा पद्धतीने या व्यवहारी दुनियेच्या भाषेत राहून ते म्हणतात की विद्या आणि अविद्या या दोन्हीही गोष्टींनी काहीही साधणार नाही आहे. आणि त्याच्या दुसऱ्या श्लोकामध्ये मग विद्या आणि अविद्येबद्दल हे सांगितलं की अशा ढोबळमानाने जर केलं, अविद्येच्या मार्गाने म्हणजे कर्ममार्गाने तुम्ही आत्मतत्व शोधण्याचा प्रयत्न केला. खरं तर हे उपनिषद चालू झालं तेव्हा पहिला मार्ग त्यांनी दिला होता ज्ञानमार्ग, दुसरा मार्ग दिला होता कर्ममार्ग. आता हे झालं आणि दोन्ही मार्ग अतिशय महत्त्वाचे आहेत, कसे ते उपयुक्त होतील हेही त्यांनी छान रीतीने सांगितलं होतं. पण आता ते असं का म्हणतायत, कालच सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला जागृत केले आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही ढोबळमानाने अंधश्रद्धाळू वृत्तीने किंवा त्याला एक प्रकारचं आहे ना यांत्रिकता येते, मेकॅनिकल होऊन जातं, रोजचं सगळं तेच तसंच त्यात आपण सखोल काहीतरी विचार करत नाही. त्याच्यामुळे असं जर केलं तुम्ही तर विद्या आणि अविद्या दोन्हीची फळं काय आहेत, अविद्येचं म्हणजे कर्ममार्गाचं फळ आहेच, ते तुम्हाला संसारी जीवनात सगळं मिळतंच. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं, यश मिळतं, कीर्ती मिळते, सगळं होतं. करू नाही शकले तुम्ही तर त्याचीही फळं निगेटिव्ह भोगावी लागतात, काय परिस्थिती जसं येईल तसं. आता ते झालं विद्या मार्गाची पण फळं मिळणारच. आता त्यात जर तुम्ही अहंकार खुपसला तर तशी फळं मिळणार. त्याहूनही पुढे जाऊन म्हटलं तर होतं काय माहिती का, भलेही तुम्ही अहंकार नाही केला पण तो अहंकार इतका रोमारोमात असतो की आपलं लक्ष नसतं आणि तो पुन्हा मागच्या दाराने येतो. भलेही तुम्ही विद्वत्ता नाही पाजळली, ज्ञान झालं हे नाही सांगितलं कोणाला, आणि तुम्ही साधना करत गेलात, मनाच्या एका कोपऱ्यात असतं बरं का की कोणालाही माहीत नाही अशी साधना मी आत्ता करतो आहे, त्यामुळे मी थोड्याच दिवसात सगळ्यांच्या फार पुढे जाणार आहे, असं एक आपल्या मनात असतं. आणि आपण आपल्या साधनेवर खुश असतो. बस तिथे सगळं फ्लॉप झालं असं समजायचं. आणि म्हणून तेच म्हणतायत की हे बघा, विद्या उपासनेच्या मार्गाने तुम्ही गेलात तर ज्या स्टँडर्डची ती असेल ती तुम्हाला एक फळ देईल, आणि अविद्या उपासनेच्या मार्गाने गेलात तर ते ज्या स्टँडर्डचे त्यांनी तुम्हाला एक दुसरं फळ मिळेल, फळच मिळेल, अनुभूती कधीही येणार नाही. असं त्यांनी जोर दिल्यानंतर आता तिसरा श्लोक विद्या आणि अविद्या यांच्याबद्दल चालू झालेला आहे. मग आता तिसऱ्या श्लोकात म्हणजे पहिल्या श्लोकात विद्या काय अविद्या काय आहे हे सांगितलं. दुसऱ्या श्लोकात असं सांगितलं की
विद्येचं फळ वेगळं आहे, अविद्येचं फळ वेगळं आहे असं सांगितलं. आणि ते काय काय फळं मिळतात ती सांगितली. ढोबळ मनाने केल्यास काय होतं, तर तुम्हाला काय काय मिळेल वगैरे. आता तिसरा श्लोक या गोष्टींना कलाटणी देतोय, ते ऐकून घ्या. या सगळ्या गोष्टींना कलाटणी काय देतोय, तर आता तुम्ही ढोबळ मनाने करायची नाही आहे तयारी. अविद्या मार्ग केला तरी तो कसा, निष्काम कर्मयोग करा. म्हणजेच काय करा की फळाची आशा करू नका. हा पहिला त्यातला नियम आहे. दुसरा नियम असा आहे, करणारा मी कोणी नाही, ईश्वरच सगळा करता आहे, म्हणून ईश्वराला समर्पित, ईश्वराचा मी सेवक आहे आणि मी हे कार्य करतोय, ही सेवा त्याच्या चरणी समर्पित. आणि अशा रीतीने कर्म करायचं आहे आणि तरीसुद्धा ते कर्म उत्तमच झालं पाहिजे, हा कटाक्ष, कारण ईश्वरासाठी केलेलं कर्म आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यामार्ग. विद्यामार्गाने तुम्ही जर गेलात, विद्या उपासना, तर ती उपासना तुम्ही कशी करणार, त्यात अहंकार अजिबात नको आहे आणि शेवटाला न्यायची आहे ती. म्हणजे त्याचं अनुभूतीत रूपांतर होईपर्यंत तो विद्यामार्ग आचरायचा आहे. तिथे अहंकार नष्ट होत गेला पाहिजे आणि हे जे आत्मस्वरूपाचं चित्र आहे ते अधिकाधिक क्लिअर होत गेलं पाहिजे आपल्याला, की कसं आहे ते स्वरूप. अच्छा असं आहे का, मग आपल्या ध्यानाच्या अनुभवात आपल्याला काय दिसतंय त्याचा सर्वतोपरी विचार केला गेला पाहिजे. आणि असे फार थोडे जण करतात. ध्यानामध्ये काल आपण अनेक गोष्टी शिकलो की सिद्धी येतात. म्हणजे काय होतं, आपण सगळे या विश्वातले विषय सोडून आपण अलिप्त होऊन बसतो ध्यानाला, हा चांगला विषय. शिवाय काल सांगितलं होतं की तुम्ही कर्म करायला लागलात ना, की कर्म करायला लागल्यानंतर कर्मामध्ये मन अडकलं जातं. कर्मामध्ये मन अडकतं, ते रिकामं नसतं मन, म्हणून ते सहज मन असतं, शुद्ध मन असतं ते. त्याच्यामुळे त्याचीसुद्धा बाधा कमी होते आपल्या जीवनाला, म्हणून सुद्धा कर्ममार्ग श्रेष्ठ आहे. आणि ज्ञानमार्ग श्रेष्ठ का आहे, ज्ञानमार्गामध्ये आपण पूर्णपणे संसाराचे विषय बाजूला करून ईश्वराचाच विषय आपण हाताळत असतो. आणि ईश्वराचं सुद्धा खरं स्वरूप जे आहे ते आपण हाताळत असताना आपलं मन शुद्ध होतं आणि बुद्धी हळूहळू सूक्ष्म व्हायला लागते. मग आपल्याला आनंद होतो आणि तिथे थांबायचं काहीतरी कारण ठरतं. तर फार थोड्या लोकांना पूर्ण आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकतो, कारण असे चिकाटीचे लोक या जगात खूप कमी आहेत. ते थोड्याने खुश होणारे आहेत. कारण काय होतं, या जगात सगळं अपूर्ण आहे, आपण स्वतःही अपूर्ण आहोत. कुठे यश मिळतं, कुठे अपयश. आज एक मनासारखं झालं तर उद्या दुसरं मनाच्या विरुद्ध होतं. अशा परिस्थितीमध्ये आपलं मन एकाग्र झालं की आपल्याला खूप हायसं वाटायला लागतं, बरं वाटायला लागतं, मन हलकं हलकं होतं. हे नो डाऊट, हे आहेतच सगळे चांगले, म्हणजे त्याचे परिणाम आहेत. पण चांगले जरी त्याचे परिणाम असले तरीसुद्धा आपली गती खुंटते, आपण तिथेच थांबतो. अरे वा, मला हेच हवं होतं की काय, मला हवं होतं ते सगळं मिळालं, आता मला खूप शांती आहे. ह्याच्यामध्ये आपण आत्मस्वरूप प्राप्त करायचं विसरून जातो किंवा त्याची कधी गरजही वाटत नाही. आता मला काही गरज नाही, माझं अतिशय शांत जीवन झालेलं आहे, ह्याच्यापेक्षा अजून मला काय पाहिजे. इथे ते आपली गती खुंटते. पण मानवाचं अंतिम ध्येय मात्र काय आहे की आत्मप्राप्ती करून घ्यायची. या बाबतीत त्यांनी जागं केलेलं आहे आपल्याला की हळूहळू देहाशी कसं वागायचं तेही सांगितलंय त्यांनी.
देहापासून अलिप्त, पण देह हे आपलं उपकरण आहे, त्याचं व्यवस्थित काळजी घ्यायची. मनापासून अलिप्त, मन हे आपलं उपकरण आहे, त्याची काळजी घ्यायची. अहंकार नष्ट करून टाकायचा. समज अंडरस्टँडिंग आल्यावरच तो अहंकार नष्ट होतो. आणि एवढं सगळं करून जागरूकतेने आपण काय करायचं आहे, जागरूकता ठेवायची आहे. आणि आपण शेवटपर्यंत आत्मस्वरूप प्राप्त करून घेण्याचा पाठपुरावा सोडायचा नाही आहे, कधीच सोडायचा नाही आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली आहे, एकदा आत्मस्वरूप प्राप्त करण्याच्या मार्गावर लागलो ना आपण, की मग आपोआपच आपल्याला वाटतं की अजून 4 जणांना हे कळावं. त्याचीच ही उदाहरणं आहेत सगळी. विवेकानंद काय किंवा आणखीन कोणी काय, यांनी का हे ज्ञान स्प्रेड केलं, का पसरवलं? तर त्याचं एक सगळ्यात प्रमुख कारण आहे. कारण कोणतीच गोष्ट स्वार्थासाठी नसते. ज्ञानेश्वर माऊलींनी जरी हे स्वतः मिळवलं असलं सगळं ज्ञान, तरीसुद्धा स्वतः जरी मिळवलं असलं ज्ञान, तरीसुद्धा काय आहे की त्यांनी विश्वासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांच्या हातात होती ना समाधी घेणं, तर ती त्यांनी घेतली नाही आहे समाधी, की नाही जे मला मिळालं आहे ना ते संपूर्ण विश्वाला मिळू दे. वेगवेगळे प्रकार आहेत ते. अमृतानुभव लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली, आणि त्याचा किती कोट्यवधी लोकांना त्याचा उपयोग होतो आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तो एक भाग आपल्या जीवनात महत्त्वाचा आहे की अपेक्षा ही नाही आहे की त्यांना हे पुस्तकांमधलं ज्ञान देणं. अपेक्षा ही आहे त्यांना फक्त चांगल्या मार्गाला लावणं. मग तो मार्ग कोणताही असू दे, फक्त त्या मार्गाला जितकं जमेल तितक्या लोकांना लावणं, हा एक त्यातला महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला आहे. कारण स्वार्थ हा थोडासा कमी झाला पाहिजे, म्हणून थोडासा परमार्थ केला पाहिजे, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग आता या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे, अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया मृतनश्नुते. तर अविद्येनी म्हणजे कर्मकांड 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 करून आपण त्या कर्मामध्ये इतके रत होतो की हळूहळू आपलं देह आणि मन यांच्याबद्दलची आसक्ती हळूहळू कमी होते. आता हे मी या बेसवर सांगते आहे की आपण जर एखादं काम हाती घेतलं असेल करायला, म्हणजे पुष्कळ वेळा आपण त्याग करतो सगळ्याचा. कधी कधी जेवत नाही, खात नाही, काम करत राहतो आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद मिळतो. हे सगळं आहे, शारीरिक कष्ट तर आहेतच, पण कित्येकदा काय होतं माहिती का, वेळ कशी गेली निघून कळत नाही. त्यावेळी आपल्याला देहाचंही भान नसतं आणि मनाचंही भान नसतं, इतके आपण त्याच्यामध्ये गुंगून जातो. तर हे जे आहे ना, हे कर्मानी होतं. कर्मानी काय होतं माहिती का, मनुष्य खऱ्या अर्थाने जर कर्म केलं आणि ईश्वराची तुम्ही जर कृपा संपादन केली ना, तर ईश्वराची कृपा संपादन केल्याने काय होतं माहिती का, की एक प्रकारचं आपल्याला न पुढे पुढे जायला संधी मिळत राहते. म्हणजे काय, तर दरवेळी आपण काल आता म्हटल्याप्रमाणे की नेहमी कृष्णार्पणमस्तु म्हणायचं, म्हणजे ईश्वराला समर्पित करायचं कर्म. आता ईश्वराला कर्म समर्पित केल्यामुळे ईश्वराची कृपा आपल्यावर राहते. आपण तितक्या वेळा त्याचं स्मरण करतोय प्रत्येक कर्मानंतर आणि कर्मही केलं जाते. म्हणजे कर्माचे रिझल्ट्स आहेत प्लस ईश्वराची कृपा संपादन करणं आहे. आता काय झालं, देह आणि मनाबद्दलची आसक्ती निघून गेली आणि शिवाय आपण म्हणतो की ईश्वर कृपेशिवाय काही होत नाही. तेही मिळवलं. आता ते मिळवल्यावर मनुष्य
ध्यान करण्याच्या पाठीमागे लागतो आणि त्याला ती अवस्था सहज प्राप्त होते. ज्याने हे असं काम केलं असेल, ज्याने हे असं कर्म केलं असेल आत्तापर्यंत ईश्वराला समर्पित करण्याचं, ईश्वराचा सेवक बनून कर्म करण्याचं काम आणि अतिशय तो कुशल झाला असेल कामामध्ये, तर मात्र ते ईश्वरीच काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याला त्याच्यामुळे ध्यानावस्थेत जाण्याची इच्छा प्राप्त होते. याने काय होतं, याने हे होतं की त्याला फक्त एवढं कळू शकतं की मृत्यू हा मला येणार नाही, देहाला येणार आहे. देह हा परिवर्तनशील आहे, त्याला काहीतरी लिमिट आहे, त्यामुळे त्याला येणार आहे, मला मृत्यू नाही, इतकं त्याला समजतं. म्हणून अविद्या आचरणारा जो मनुष्य, अविद्या उपासना करणारा, त्याला तो मृत्यूच्या पार जातो असं इथे म्हटलेलं आहे. मृत्युम तीर्त्वा, अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया मृतश्नुते. म्हणजे विद्येने काय होतं, अमृत प्राप्त होतं. अमृत म्हणजे काय, फक्त तो मृत्यूच्या पलीकडे जात नाही, म्हणजे मला मृत्यू नाही, देहाला मृत्यू आहे, हे त्याला व्यवस्थित निष्काम कर्मयोग केल्यामुळे समज येते. परंतु त्यांनी जर विद्या उपासना केली, ज्ञान प्राप्त केलं आणि अनुभव प्राप्त केला, तर खरं खरं अमरत्व त्याला प्राप्त होतं. तिथे फक्त त्याला ती समज येते आणि तो मृत्यूच्या पलीकडे जातो. पण इथे होतं काय, विद्या उपासना केल्यावर त्याला अमरत्व प्राप्त होतं. म्हणजे तो अनुभव येतो की मी म्हणजे मीच सगळीकडे. देह टाकून देतो तो, म्हणजे देह टाकून देण्याची वेळ आली तर तो टाकून देतो आणि स्वतः मात्र तो असतोच. हे त्याला विद्येच्या मार्गाने त्याला मिळतं. याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपलं प्रत्येक गोष्ट काय झाली आहे, म्हणजे हे जे विश्व आहे, आपण म्हणतो या विश्वामध्ये ना, या विश्वामध्ये काय होतं माहिती का, की प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे असं आपण म्हणतो. अनित्य आहे म्हणजे काय, ते अनित्य आहे म्हणजे ती खोटी आहे, खरी नाही, इमॅजिनरी आहे असं आपण म्हणतो. म्हणजे शास्त्रकार म्हणतात आपल्याला तर तो अनुभव येत नाही, हे मान्य आहे. पण हे कशाच्या साह्याने सिद्ध होतं, एक उदाहरण घेऊया आपण. सगळी आपली मती का अशी भ्रमलेली आहे ते आपल्याला कळेल. आणि हे उदाहरण वेदांतातलं असतं आणि ते झालेलंही आहे अनेक वेळा, की आकाश आहे, मोठं आकाश, आकाशाचं प्रतिबिंब एका घटामध्ये पडलेलं आहे. घट म्हणजे मातीचा रांजण किंवा माठ, त्याच्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि ते पडलंय म्हणून ते माठातलं आकाश, घटातलं आकाश, म्हणून त्याला घटाकाश नाव देतो आपण. आता मला एक सांगा, घटामध्ये, घटाच्या पाण्यामध्ये आकाशाचं जे प्रतिबिंब दिसतंय ते पूर्ण प्रतिबिंबच आहे ते पूर्ण तरी दिसतंय का आकाशाचं प्रतिबिंब? आपण आरशासमोर उभं राहिलो की आपलं कसं प्रतिबिंब पूर्ण दिसतं की नाही, जे आपल्याला हवं असेल ते, का अर्धवट दिसतं का कधी? आरसा छोटा असेल तर आपण जवळ घेऊन बघतो, पण पूर्ण प्रतिबिंब बघतो का नाही? अर्धवट पाहत नाही आपण. पण
आकाश हे किती व्यापक आहे. त्याचं जर छोट्याशा घटामध्ये आपण प्रतिबिंब पाहिलं तर ते कसं दिसेल? छोटंसं दिसेल. आता ते प्रतिबिंब खऱ्या आकाशा एवढं तरी आहे का? आकाशाचं प्रतिबिंब नाही आहे. हां, म्हणजे आकाश हे खरं आहे का घटातलं? घटातलं आकाश हे खरं नाही आहे. ती एक आकाशाची कल्पना आहे. हे तर पटलं. आकाश कसं आहे? महाकाश आहे. महाकाशचं झालं घटाकाश. घटाकाश झालं. पण आपल्या लक्षात आलं घट किती छोटा आहे. मग हे घटाकाश नाहीच आहे. म्हणजे हे आकाश नाही आहे. हे आकाशाचा नुसता संकेत झाला. घट छोटा त्यामुळे त्यात दिसणारं आकाश छोटं आहे. असं आकाश असतं का? कधी नसतं. हे आम्हाला समजलं. मग काय झालं? घटाकाश नष्ट झालं आमच्या कल्पनेतून. किंवा तीच एक दुसऱ्या पद्धतीने उदाहरण घेतलं. घट फुटला. घट फुटल्यावर काय झालं? घटाकाश नष्ट. घटामध्ये दिसणारं आकाश गेलं. आता जे आम्ही म्हणतो आहे की घटाकाश नष्ट, ते नष्ट असायला होतं तरी का? घटाकाश हे निर्माणच झालेलं नव्हतं. आमच्या कल्पनेने आम्ही ते घटाकाश निर्माण केलेलं आहे. घटाकाश असतं का कधी? खरं आकाश हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे. त्याला आकाश म्हणतात. त्याला स्पेस असते आणि ते उंच उंच आहे आणि मोठं मोठं विस्तारलेलं आहे ते. असं आकाश ते आहे का घटात दिसणारं? नाहीच आहे. फक्त ते घटात दिसलं म्हणून आम्ही त्याला घटाकाश म्हटलं. पण आमची ती कल्पना आहे. घट फुटल्यावर ती कल्पना निघून गेली का नाही आमची? निघून गेली. आता ज्या माणसाला समज आहे त्याला घट फुटण्याची आवश्यकता आहे का? नाही ना. घट फुटायची जरूर नाही. ए बाबा घट फोडू नकोस, मला कळतंय घटाकाश नसतं. ते काल्पनिक आहे. काल्पनिक आहे ते. मी घटामध्ये कधीच आकाश बघणार नाही आता ह्याच्या पुढे. आकाश हे उंच आहे. ते महाकाश आहे. याच्याच प्रमाणे काय आहे? देहामध्ये आपण स्वतःला बघतो आहोत. पण आपण या विश्वाचे डायरेक्टर आहोत. आपण रडतो माझ्या हातात काहीच नाही. का? मी देह आहे म्हणून ना. मी मन आहे म्हणून ना. पण मी कोण आहे? या विश्वाचा डायरेक्टर आहे मी. मीच तर सगळं चालवतोय. मीच तर चैतन्य आहे. मी महाकाश आहे. नव्हे, महाकाशाच्या पलीकडचं चैतन्य आहे. एवढं विस्तारित विश्वाला व्यापणारं चैतन्य मी या देहामध्ये कसं काय बघायचं? देह त्याच्यामुळे फक्त चालतो आहे. देह हे उपकरण आहे माझं, नाही का? चावीवर सगळी उपकरणं चालतात ना. गाडी पळायला लागते, लहान मुलांच्या गाड्या पळायला लागतात चावीवर. तशी चैतन्याची चावी आहे. त्या चावीवर सगळी इंद्रिय काम करायला लागतात. सगळी मन, बुद्धी, देह हे काम करायला लागतात. बाकी काही नाही आहे. मग या देहामध्ये, या छोट्याशा घटामध्ये एवढं मोठं जे हे आहे, परब्रह्म आहे, ते कसं बघायचं आम्ही? शक्यच नाही आहे ना. ते आम्ही का बघतोय? ही जर समज आली. बघा आता काय झालं? घट जरी निघून गेला, फुटला घट, म्हणजे देह नष्ट झाला, तरी काय आम्ही आहोतच ना. आकाश आहे म्हणजे आहे, तसे आम्ही आहोत म्हणजे आहोत. आता ही जर याची देही याची डोळा ही समज आली नुसती,
तरी काय मृत्यूची गरज आहे का? नाही. आला काय आणि गेला काय मृत्यू? आम्ही नाही आहोत. त्या मृत्यूच्या हातात आम्ही नाहीच आहोत. मृत्यू आमच्या हातात आहे, हीच समज आली. परंतु एवढ्यावरच थांबलं आहे का सगळं? नाही. त्याचा अनुभव पण आला पाहिजे त्याचा, की घटापेक्षा मी असलेला आकाश अतिशय वेगळा आहे. मी विश्वाला व्यापून आहे. मी फक्त देहामध्ये मी असणार नाही. देहामध्ये मी शोधण्याचं स्वतःला कारण नाही. पण देह आहे म्हणून देहाच्या साह्याने, देहामध्ये असलेल्या उपकरणांच्या साह्याने मी हे सगळं करू शकतो. एवढा समज येतो माणसाला. आता अंधं तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूयैव ते तमो यौ संभूत्यामृताः. म्हणजे जे घोर अंधकारात, घनदाट अंधकारात जे प्रवेश करतात ते काय करतात? ते अशी कसली उपासना करतात? निरर्थक उपासना करतात. विद्या अविद्या यांचा ताळमेळ न घालता ते उपासना करतात. म्हणजे अविद्या मार्गाने जाणारे लोक तर अंधारात जातातच, पण विद्या मार्गाने जाणारे त्याहून अंधारात जातात. हा श्लोक मला वाटतं काल मी आधी घेतला, उलटपलट झालं आहे ते. आणि मग आपण म्हटलंच ना की काय होतं, जर सगळं ढोबळमानाने घेतलं आपण तर कशाचेही रिझल्ट मिळत नाहीत. म्हणून कर्ममार्गाने जाणारे लोक सकाम कर्ममार्ग करत राहिले तर ते काय होतं, हा जन्ममृत्यू चक्र फिरत राहतात, बाकी काही नाही होत. आणि वासनांचं गाठोडा जास्तीत जास्त ते साठवतात. आणि जे लोक विद्यामार्गाने जातात ते लोक अहंकार जास्तीत जास्त प्रबळ करतात आणि विद्वत्ता पाझळण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते आणखीन घोर अंधकारात लोटले जातात. हे आपण काल घेतलेलं आहे. अन्यदेवाहुः संभवात् अन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमघोराणां येनस्तद्विचचक्षिरे. नाही, हे पुन्हा पुन्हा तेच आलेलं आहे की जे अव्यक्त नाही, जे अविद्या उपासना करतात तर त्यांचं काय होतं, त्याचं एक फळ मिळतं. आणि जे विद्या उपासना करतात त्याचं दुसरं फळ मिळतं. संभूतीच विनाशं च यस्तद्वेदो भयं सह विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. हे 14 रिपीट झालेत की काय हे श्लोक? हो. हे श्लोक रिपीट झालेले आहेत. हां, एक मिनिट. हां, हा श्लोक घेऊया आता. तेच आलेलं आहे की दोन्हीची फळं
एकसारखीच आहेत. म्हणजे यांनी एक फळ मिळेल तर त्यांनी दुसरं फळ मिळेल. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दुष्टये. हिरण्मयेन पात्रेण म्हणजे हिरण्मय म्हणजे सुवर्णमय, सोन्याचं पात्र. पुढे काय? सत्यस्य मुखम, सत्याचं मुख. अपिहितम, अपिहितम म्हणजे झाकलेलं. तत् त्वं पूषण, पूषण म्हणजे सूर्य. अपावृणु, त्याला जे झाकलेलं आहे त्याला काढा, त्याचं कव्हर काढून टाका. सत्यधर्माय, सत्याच्या धर्मानी. दृष्टये म्हणजे बघण्यासाठी. म्हणजे काय झालं याचा अर्थ की सत्याचा चेहरा कसा असतो तर सुवर्णमय असतो, ज्योतिमय असतो, तेजोमय असतो. आणि तो कशाने झाकलेला आहे? एखाद्या पात्राने झाकलेला आहे. तर सूर्याला ते प्रार्थना करतात, हे भूषण तुम्ही काय करा, मी एक सत्याचा साधक बोलतोय, मला दर्शन देण्याच्या हेतूनी तुम्ही हे जे झाकलं गेलेलं आहे ना, सत्याचं जे तोंड झाकलं गेलेलं आहे ना, त्याचं कव्हर दूर करा, त्याचं आच्छादन दूर करा कृपया करून, अशी प्रार्थना केली आहे सूर्याला. सूर्य म्हणजे काय? एक तेजोमय गोष्ट. म्हणजे शाब्दिक अर्थाने सूर्याला म्हटलेलं आहे, पण त्या परब्रह्मालाच ती प्रार्थना आहे. संपूर्ण विश्व हे ईश्वराने व्यापलेलं आहे की नाही. आणि या जगात सगळे जे भौतिक गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टींनी आणि मोहपाशांनी हे सगळं नुसतं आकर्षित वाटतं आपल्याला. तर चमकणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये, या जगामध्ये. आता काय आहे माहिती का, सत्याचं ज्याला महत्त्व कळतं तो काय करतो की खरोखरीच म्हणजे समजतं आहे की या विश्वामध्ये सगळ्या आकर्षक आणि चमचमीत, चकमकीत, चमचमणाऱ्या अशा आकर्षक वस्तूंनी हे विश्व भरलेलं आहे. त्याच्यामुळे इतकं सुवर्णमय, तेजोमय, तेजपुंज असलेलं हे सत्याचं जे मुख आहे ते झाकून गेलेलं आहे या सगळ्या अनित्य वस्तूंमुळे. एवढा हा मायेचा प्रभाव आहे. तर मग काय केलं पाहिजे की सूर्य हे म्हणायला म्हटलेलं आहे, पण सूर्य याचा अर्थ सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या आत्मस्वरूपा मी अशी प्रार्थना करतो की कृपा करून हे मायेचं चकमकीत वस्तूंचं आच्छादन त्या सत्यावरचं बाजूला करा. कारण माझ्यासारखा पिपासू तहानलेला साधक सत्याची वाट बघतोय की सत्याचं दर्शन कधी होईल, असं त्याचा अर्थ आहे. आता ही अवस्था असते ती कधी येते? एखाद्या जीवाला परमात्म्याशी तादात्म्य होतं
तेव्हा ही प्रार्थना तोंडातून निघते. आणि त्याला तादात्म्य पाहून तो तिथे त्या तादात्म्यावर स्थापित होतो. असं डळमळणारं तादात्म्य नाही, आज आहे आणि उद्या नाही असं नाहीये त्याचं तादात्म्य. त्याच्यामुळे काय आहे, सूर्यदेवता म्हणजे काय, सूर्य म्हणजे काय, तर अतिशय संपूर्ण विश्वामध्ये तेज पसरवणारी, संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारी, या अर्थाने सूर्य या शब्दाचा संकेत केला गेलेला आहे. कारण तो संकेत एवढ्यासाठी केला गेलेला आहे की आपल्याला संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारं जे चैतन्य आहे त्यालाच हे सूर्य म्हटलं गेलेलं आहे. कारण शेवटी सूर्यसुद्धा निर्माण कोणी केला, तर या चैतन्यानेच. फक्त काय आहे, सूर्य या विश्वामध्ये ऊर्जा संतुलित ठेवतो किंवा काही प्रकाश तो संतुलित ठेवतो. दिवस व्हायच्या आधी ढग बिग नसतील आले तर उगीच अंधार होत नाही. म्हणजे कुठेतरी बॅलन्स जात नाही कधी सूर्याचा. आणि हे नियमित तो सगळं प्रकाशित करण्याचा कर्तृत्व करतो. तरीही त्याला मी सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो असा अभिमान राहत नाही. आणि म्हणून सूर्य हे सत्याच्या अतिशय जवळात जवळचं उदाहरण आहे. आणि म्हणून सत्याशी ज्याचं तादात्म्य झालेलं आहे तोच ही प्रार्थना केवळ करू शकेल. आणि ज्याला खरंच कळलेलं आहे की आपण आपल्या अज्ञानमयी दृष्टीवर आच्छादन आहे, म्हणजे सत्यावर ते आच्छादन आलंय, म्हणजे आपलीच दृष्टी अशी आहे अज्ञानाने झाकली गेलेली. तर ते शेवटी कसं आहे की परमेश्वराला साकडंच घालावं लागतं, सगळं काही आपल्या हातात नाही आहे. अशी परिस्थिती निर्माण कर की मला ते कळू दे, सत्याचं आवरण काढून टाक. मायेच्या जगतातली आकर्षणं दूर करणं हे सामान्य माणसासाठी तसं कठीणच आहे. पण ती केव्हा दूर होतील माहिती का, तेवढं जबरदस्त आकर्षण आत्मस्वरूपाबद्दल आपल्याला राहिलं पाहिजे. आता खरं म्हणजे ही जी प्रार्थना आहे, तुम्हाला वाटेल अशी प्रार्थना आपणही करावी. पण यातल्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, असं त्यांनी या श्लोकाचा समारोप करताना दिलेलं आहे की मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात काय येतं की हा साधक प्रत्यक्ष आत्मस्वरूपाला प्रार्थना करतोय, म्हणजे सांगतोय की हे सत्यावरचं झाकण तू जरा दूर कर, म्हणजेच माया मोहाचं जे माझ्यावर हे आहे सावट पसरलेलं ते बाजूला कर. हा अधिकार याला कुठून आला
या साधकाला, असं तुम्ही म्हणाल. पण खरोखरी त्याचा मार्ग एवढा सच्चाईचा आहे, त्यांनी एवढा घाम गाळलेला आहे, मनापासून त्याच्यावर एवढं परीक्षण केलेलं आहे, आत्मस्वरूप पाहण्यासाठी सच्च्या दिलाने तो तास 2 तास तिथे ध्यान करून चारी बाजूनी तो मार्ग चोखाळायचा प्रयत्न करतोय. आणि शेवटी खूप प्रयत्न करूनही त्याच्या लक्षात येतं की ईश्वराची कृपा असल्याशिवाय हे होणार नाही. मग ईश्वर कोण? तर म्हणून इथे सूर्याची कल्पना केलेली आहे सत्यासाठी. ते सत्यालाच उद्देशून म्हटलेलं आहे. आणि इतकं सत्याच्या जवळ गेल्याशिवाय सत्याला उद्देशून आपण म्हणूच शकत नाही. म्हणजे त्यात कोणतीही एक गोष्ट कमी असेल किंवा खोटी असेल तर तो साधक इतक्या आग्रहाने म्हणू शकत नाही सत्याला की ते सत्यावरचं झाकण जरा दूर कर. इतके त्याच्यात प्रयत्न पाहिजे आहेत. आणि प्रयत्न तर पाहिजेच आहेत, पण अंगचोरपणा नको आहे. म्हणजे भरपूर खऱ्या मनाने भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि शेवटी काहीतरी कमी पडतंय तर तुझी कृपा माझ्यावर कमी पडते. आणि काही झालं तरी पुन्हा मला बारीक सारीक का होईना मायेचा मोह होतोय, तर तो मोह माझ्या दृष्टीपटलावरून दूर कर आणि सत्यावर असलेलं जे झाकण आहे ते काढ. थोडंसं हे संकेतच आहेत. म्हणजे सत्यावरचं झाकण काढ म्हणजे काय? माझ्या दृष्टीवरच झाकण पडलेलं आहे अज्ञानाचं, ते जरा तू काढ. पण हे कधी माहिती आहे, इतकी अफाट साधना केल्यावर तो म्हणू शकतो. इतकी अफाट साधना केल्यावर सुद्धा जर थोडंसं धूसर दिसत असेल ते सत्य तर तो ते म्हणतोय. आजच्या घडीला आपण काहीच म्हणू शकत नाही. आता आपल्याला फक्त प्रयत्न आहेत करायचे. तर आता याचा 1-2 दिवसात उद्या किंवा परवा समारोप होणार आहे आणि पुढचं उपनिषद आपण घेतो आहोत. अजून बरंच काही शिकायचं आहे. सगळ्यांनी जास्तीत जास्त हजर राहण्याचा प्रयत्न करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.